हॅलो गाईस, आपण आज नळ टाकी हा टॉपिक बघणार आहोत. बघा, प्रश्न वाचा. समान व्यासाच्या 5 नळांनी एक टाकी 45 मिनिटात भरते. जर दोन नळे बंद केले तर ती टाकी किती वेळात भरेल? किती वेळात भरेल? 2 नळे बंद केले म्हणजे बाकी किती आहेत? 3 नळे. पेज चेंज करतो. बघा, 5 गुणिले 45 बरोबर 3 गुणिले वेळ आपल्याला माहीत नाही म्हणून आपण टी म्हणून घेऊ. टी. तर आता हे बघा, 3 इथं गुणिलेमध्ये आहे, इथं जाताना भागिलेमध्ये होतील. तर आता भागिले 3, 15 त्रिक 45 म्हणजेच बरोबर टी. हे बघा, हे 3 इकडं आले खाली भागिलेमध्ये. आता 3 15 त्रिक 45 म्हणजे आता उरले 15 गुणिले 5. बघा, टी बरोबर 5 गुणिले 15 बरोबर 75 मिनिटे. 75 मिनिटे यांचा जर कन्व्हर्जन केला आपण तर किती येईल? एक तास 15 मिनिटे. आता आपण ह्याचा कॉन्सेप्ट म्हणजे ह्याचं एक्सप्लेनेशन बघू की आपण एक 5 गुणिले 15 काय घेतलं. 5 गुणिले, बघा, इथे कॉन्सेप्ट वापरला जातो समचलन व व्यस्तचलनचा. समचलन व व्यस्तचलनचा. आता हे समचलन व व्यस्तचलन कसं असतं? समचलन म्हणजे जर आपण एका वस्तूचं प्रमाण वाढवलं तर दुसऱ्या वस्तूचंही प्रमाण वाढतं. आणि व्यस्तचलन म्हणजे एका वस्तूचं जर प्रमाण वाढवलं तर दुसऱ्या वस्तूचं प्रमाण कमी होतं. हे बघा, वेळ आणि आपण लावलेलं नळ, जर नळ जास्त असतील, बघा, आपण दिलेल्या नळांची संख्या जर जास्त असेल तर आपल्याला हे कळून जातं की आपल्याला वेळ कमी लागेल टाकी भरण्यासाठी. हे बघा, वेळ जास्त, नळ जर जास्त असतील तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ हा कमी असेल. म्हणजे आपल्याला इथंच कळून जातं की हे व्यस्तचलनमध्ये आहे. परंतु बघा, नळ जर कमी असतील तर वेळ जास्त लागेल. इथं आपल्याला हे समजलं का? वेळ आणि नळ हे व्यस्तचलनमध्ये आहे. म्हणजे आपल्याला पुढे करावं लागेल वेळ, दिलेला वेळ, जुना वेळ गुणिले जुने नळ आणि बरोबरमध्ये नवीन वेळ गुणिले नवीन नळांची संख्या. बघा, सूत्र मांडून येतं. जुना वेळ आपण वरती जो हा गणित सॉल्व केला ना, तो या सूत्रानुसार म्हणजेच हे समचलन व व्यस्तचलन याच्या कॉन्सेप्टवरून सॉल्व होतो. तर इथून असे जर काही प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. आपला फॉर्म्युला सूत्र हा तयार होतो.